सोने 8 महिन्यात 27% महागले. शेअर बाजारापेक्षा गुंतवणुकीवर जास्त परतावा. केएम मधील प्लाझ्मा सेंटर बंद करण्याच्या हालचाली. तब्बल 3 कोटींचे बिले रुग्णालय प्रशासनाने अडवली आहेत. वरळीत गिरणी कामगारांसाठी 588 घरे. सेंच्युरी मिलचा 1.25 एकर भूखंड उपलब्ध होणार. मेट्रो ट्रायल रनसाठी सज्ज. क्रेनने डबे ट्रॅकवर उतरवले. मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची आता ट्रायल रन घेण्याची घोषणा MMRDAने केली आहे. वनतारा प्रकरणी SIT सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. प्राणी ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेचा तपास. सुगंधी आंबे मोहर 200 रुपये किलोंवर. आजवरचा विक्रमी दर. मोदकासाठी मागणी वाढल्यामुळे तुटवडा. ब्रिटिशकालीन एल्फिस्टन पुलाचं पाडकाम आता होणार सुरू. 10 सप्टेंबर नंतर पूल पाडण्यास होणार सुरुवात. सूत्रांची माहिती. मे महिन्यात या पुलाचे पाडकाम अपेक्षित होते, मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे पाडकाम थांबवण्यात आलं होतं. पुण्यात एक धक्कादायक घटना. मध्यरात्री प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला आग. मुंबई-बेंगलोर महामार्गावरील ही घटना. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. सांगली महानगरपालिकेकडून आगमन आणि विसर्जन मार्गावरील रस्त्यावरील खड्डे मोजण्यास सुरुवात. सांगलीतील रस्ते आता गणेशोत्सवापूर्वी होणार खड्डेमुक्त. आयुक्त सत्यम गांधी यांचं वक्तव्य. बीड जिल्ह्यातील 285 बसेस कोकणवासियांच्या सेवेसाठी रवाना. तब्बल अर्ध्याहून अधिक बसेस उपलब्ध नसल्याने बीड जिल्ह्यातील प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय. मालेगाव तालुक्यातील खलाणीमध्ये जेसीबी दरीत कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. संपूर्ण जेसीबी जळून खाक. ट्रकचा ब्रेक फेल होऊन ट्रक एका घराला धडकला. उल्हासनगरमधील धक्कादायक घटना. पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या आंदोलनाने दणाणले चांदूर रेल्वे तहसील कार्यालय. भजन गात शेकडो लाभार्थी पोहोचले तहसील कार्यालयामध्ये. तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात रस्त्यांची भीषण अवस्था. मुळशी ते भरे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे. सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली नाराजी. विविध मागण्यांसाठी लातूर जिल्ह्यातील औसा शहरात निघाला मूकमोर्चा. शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य भाव देणे यासह इतर मागण्यांसाठी मूकमोर्चा काढण्यात आलाय. सरकारने येत्या 15 सप्टेंबरपर्यंत मागण्यांची दखल न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा. गणपती आगमनाआधी सातारा शहर खड्डेमुक्त करा. नागरिकांचा नगरपालिकेला इशारा. जागोजागी खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त. परभणीमधील धर्मापुरी या ठिकाणी रस्त्याच्या कामावरील भ्रष्टाचाराविरोधात रास्ता रोको आंदोलन. संतप्त शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी 1.5 तास रास्ता रोको आंदोलन केलं. समान वेतन समान कामाच्या मुद्द्यावरून आता अमरावतीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी आक्रमक. कर्मचाऱ्यांनी 19 तारखेपासून काम बंद आंदोलन पुकारले. काम बंद आंदोलनाच्या 6व्या दिवशी जिल्हा परिषद मुख्यालयातून रॅली काढण्यात आली. संगमेश्वर तालुक्यातील कुंभार खनी खुर्द गावात कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या अडकला. बाथरूममध्ये अडकलेल्या बिबट्याला वन विभागाने केलं जेरबंद. पैठणमधील जायकवाडी या ठिकाणी नाथसागर धरणातून 2दा सोडण्यात आलं पाणी. 9 दिवसात 10.6 TMC पाण्याचा विसर्ग. धरणामध्ये 8,000 क्युसेक पाण्याची आवक. विविध मागण्यांसाठी लातूर जिल्ह्यातील पानगाव येथील पन्नगेश्वर साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे जलसमाधी आंदोलन. जवळपास 2 तास चालले आंदोलन. हिंजवडीतील रस्त्यांची दुरावस्था. हिंजवडीत अनेक ठिकाणी खड्डे. राडारोडा पडून रस्त्यांच्या अवस्थेवरून सुप्रिया सुळे आक्रमक. आग्रा ते राजगड शिवज्योत मशाल यात्रेचा आमदार राम भदाणेंकडून स्वागत. चित्तथरारक प्रात्यक्षिक. 1.5 लाख बियांची पेरणी. सोनोग्राफीसाठी आलेल्या महिलेचा भूल दिल्यामुळे मृत्यू. बीडच्या
खासगी हॉस्पिटलमध्ये घडला धक्कादायक प्रकार. कांदिवलीत BMWला अचानक आग, काही क्षणातच गाडी जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. कल्याण पोलिसांची मोठी कामगिरी. घरफोडी प्रकरणातील 3 आरोपी अटकेत. 16,05,000चा मुद्देमाल जप्त. परभणीत कुरेशी मोहल्ला परिसरात 2 गटात जोरदार हाणामारी. घटनेत 8 ते 10 जण जखमी, 2 जण गंभीर जखमी. यवतमाळच्या दारव्हा शहरात ज्वेलर्स दुकानातून सोन्याची चोरी. चोरट्या वृद्ध महिलेला अकोल्यातून अटक. सिंधुदुर्गात महिला शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न. कुडाळ तालुक्यातील घोटगी गावातील घटना. अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरात जुन्या वादावरून 2 गटात हाणामारी. 30 ते 40 जणांवर दौलताबाद ठाण्यात गुन्हा दाखल. परभणीत बोरी गावात गेल्या 2 दिवसांपासून चोरट्यांचा हैदोस. 10 ते 12 घरांमध्ये चोरी. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. हत्या प्रकरणात आपल्या मुलाचं नाव का घेतलं म्हणत पोलिसांसमोर पाडसवान कुटुंबाला धमकी. पीडित कुटुंबाचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घेतली भेट. गाडीची चावी न दिल्याने 2 जणांकडून तरुणावर चाकू हल्ला. छत्रपती संभाजीनगरमधील घटना. हल्लेखोरांवर गुन्हा दाखल. कोल्हापुरात फ्रँचायझीच्या नावाखाली 17 जणांना सुमारे 63 लाखांचा गंडा. 5 गावच्या नागरिकांची पोलिसात तक्रार. जयसिंगपूरच्या 5 जणांवर गुन्हा दाखल. अमरावतीच्या बडनेरा येथे वरिष्ठ लिपिकाची हत्या. 3 विधी संघर्षित. पालकासह 5 जणांना अटक. मुख्य आरोपी अजूनही मोकाट. हत्येचं कारण अस्पष्ट. अहिल्यानगरात बनावट नोटा विक्री करणारी टोळी जेरबंद. 1 कोटींच्या बनावट नोटांसह 3घांना अटक. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक. मराठा आंदोलन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक. मराठा आंदोलन गणेशोत्सवाशी संबंधित होणार चर्चा. शिवभोजन केंद्र चालकांची देयकं सरकारकडे थकीत. आज शिवभोजन केंद्र चालकांचा मंत्रालयावर मोर्चा. शिवभोजन थाळी केंद्रावर कार्यरत महिलाही होणार सहभागी. सरकारने थकीत रक्कम तात्काळ देण्याची मागणी करण्यात येते. जरांगेंनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम आज रात्री 12 वाजता संपणार. उद्या मराठा समाज मुंबईकडे निघण्यास सज्ज. आता अंतरवाली सराठीसह राज्यभरातील मराठा समाज करणार कूच. आज राज्य सरकार काय निर्णय घेणार पाहणं महत्त्वाचं. आपले सरकार व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होणार. मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा. बीडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक. मराठा समर्थक आणि लक्ष्मण हाके समर्थकात जुंपली. गेवराईत मराठा समर्थक विरुद्ध हाके समर्थकांमध्ये संघर्ष. बीडच्या गेवराईमध्ये लक्ष्मण हाकेंचा पुतळा जाळला. पुण्यात सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न. काही व्यक्तींकडून खोतांवर हल्ल्याचा प्रयत्न. फुरसुंगीतील द्वारकाधीश गोशाळेतील घटना. खासदार बजरंग सोनवणेंच्या मित्रावर गुन्हा दाखल. टेंडर देतो म्हणून 13.5 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप. धनंजय धसे आणि त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल. सदावर्तेंवर मराठा समाज आक्रमक. सदावर्तेंच्या माध्यमातून मोर्चा दाबण्याचं काम. मराठा समाजाला बदनाम करण्याचं काम सुरू. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांची बैठक घ्यावी. आमदार सदाभाऊ खोत यांची मागणी. राजू शेट्टी, रघुनाथ पाटलांना बैठकीला बोलवावं. सदाभाऊ खोत ठिय्या आंदोलनावर ठाम. गोरक्षकांच्या बाबत कायद्यात बदल करण्याची मागणी. पिंपरी चिंचवड शहरातील मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला दर्शवला पाठिंबा. 29 ऑगस्टला भक्ती शक्ती चौकातून मुंबईच्या दिशेने पिंपरी चिंचवड शहरातील मराठा समाज निघणार. पालकमंत्री आमच्या कामाचे नाहीत. खड्डे मुक्तीसाठी उद्धव सेनेचं साताऱ्यामध्ये हल्लाबोल. शिवसेना शहर पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी.
जळगाव शहरात मुसळधार पावसामुळे खरेदी करायला आलेल्या नागरिकांची तारांबळ. गणेशोत्सव काळात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत पेरूची आवक वाढली, मात्र पेरूचे दर घसरले. 40 ते 50 रुपयांचा पेरू आता केवळ 20 रुपयांना. व्यापाऱ्यांना फटका. वाशिम जिल्ह्यात पावसाची विश्रांती, मात्र सोयाबीन आणि कापसाच्या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव. शेतकरी पुन्हा चिंतेत. वाशिम जिल्ह्यात 4 दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान. काही पंचनाम्यातून शेतकऱ्यांना वगळल्याने शेतकऱ्यांची नाराजी. सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता रखडला. शेतकरी हप्त्याच्या प्रतीक्षेत. शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घेतली पाहिजे, ही त्यांच्या कर्माची फळं. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या विधानानं शेतकरी संतप्त. नाशिकमध्ये महिला दुचाकी चालकाचा खड्ड्यामुळे अपघात, महिला गंभीर जखमी. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. प्रशासनाच्या कारभारावर नागरिक संतप्त. धारावी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकात कोब्रा जातीचे पिल्लू आढळलं. प्रवासी आणि कामगारांमध्ये भीतीचं वातावरण. मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या खाल्ल्याने 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू. घरात पूजा असल्याने घेतल्या होत्या गोळ्या. मुंबईतील करीरोड ब्रिजवर बेस्ट बसचा अपघात. बस दुभाजकाला धडकल्याने अपघात. अपघातात कोणालाही दुखापत नाही. पिंपरी चिंचवड शहरातील जुन्या पुणे मुंबई महामार्गावर मोठ्या टँकरचा अपघात. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात. कोणतीही जीवितहानी नाही. सिंहगड किल्ल्यावरून गायब झालेला तो तरुण अखेर सापडला. 5व्या दिवशी शोध मोहिमेला यश. सीसीटीव्हीच्या मदतीनं शोध. तरुण उपचारासाठी रुग्णालयात दाखल. विद्यार्थ्याला वाचवताना शिक्षकाचा आणि विद्यार्थ्याचा मृत्यू. छत्रपती संभाजीनगरातील वेरूळ लेणी परिसरात जोगेश्वरी कुंडात घटना. कुंडात बुडणाऱ्या विद्यार्थ्याला वाचवताना दोघांचाही मृत्यू. कराड शहरातील ढेबेवाडी फाट्याजवळ इलेक्ट्रिक बाईकनं अचानक घेतला पेट. बाईक जळून खाक. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.